आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याने विकासात भरारी घेतली. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. चंद्रपूरला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. त्यांनी 18 एप्रिल रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. राज्यात उच्च उष्णांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा उच्चांक गाठत 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. दुपारच्या वेळेस शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाण ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती केंद्र आणि कोळसा खाणी असल्याने वातावरणातील उष्णतेत भर पडत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वय जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथं ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना se.census.gov या संकेतस्थळावर स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल ओटीपीने लॉग इन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावायची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळ सोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून आपण मराठीत सुद्धा माहिती भरू शकतो. विकसित महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचं योगदान अग्रस्थानी राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली. पोलीस मुख्यालय इथं शुक्रवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट ही महत्वाची परीक्षा जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 3 मे रोजी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 3177 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 3109 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर कूलरची सोय करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, सिमेंट कंपन्या आहेत. इथल्या उद्योगांना त्यांच्या नियमाप्रमाणे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. पुढच्या काळात प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करू. गावातील प्रदूषण कमी करता येईल यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही उपाययोजना करू, असे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील गोवारी येथील गुप्ता कोल वॉशरीजसह अन्य उद्योग समूहाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूर पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीचे सक्षम केंद्र बनावे, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढवण्यासाठी मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात इतर नगर परिषदेच्या तुलनेत चिमूर नगर परिषदेने कर वसुलीत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. वर्षभरात 94.31% कर वसुली करून चिमूर नगर परिषदेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, तर वाचक सुरू होता धैर्यशील मेश्राम यांचा.